हॅलो मित्रांनो, तुम्हाला आज एक खूप चांगली बातमी सांगायची आहे. ती म्हणजे MST-CET परीक्षेची तारीख ही डिक्लेअर झालेली आहे आणि आपल्या ती 12 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होणार आहे. आपल्याला 1 महिना आता हातात आहे आणि कदाचित तुम्ही आधी अभ्यास केलाही असेल, पण फिजिक्स असा विषय की त्याची प्रॅक्टिस लागते, तुम्हाला विसरायला झालं असेल आणि ह्या उद्देशाने म्हणून मी एक महिन्याचा क्रॅश कोर्स घेत आहे. माझं नाव आहे बिंदुसार खनाडे आणि मी अथर्व क्लासेसचा डायरेक्टर आहे. अथर्व क्लासेस हे गेले 20 वर्ष CET एक्झामकरता कोचिंग करीत आहे आणि अथर्व क्लासेस CETचे निकाल हे एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. गेल्या 20 वर्षात 14 वेळेला पुण्यातला पहिला क्रमांक हा अथर्वच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेला आहे. CETचं फिजिक्स हे मी गेले 20 वर्ष शिकवतो आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी तुम्हाला अतिशय महत्त्वाच्या गोष्टी की कशा CETचे प्रश्न विचारले जातात आणि काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे सांगू शकेन. त्याच्यात सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती एक आहे की तुम्ही प्रश्न आहे तो नीट वाचायला पाहिजे, हळू वाचायला पाहिजे. तुम्हाला CET परीक्षा म्हणजे वेळ कमी आहे, सगळं भरभर करायचं असं कोणीतरी सांगितलेलं असतं. तसं नेमकं करायचं नाही आहे. प्रश्न हळूहळू वाचा, उत्तर भरभर सोडवा. या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. प्रश्न वाचताना महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जसं काय विचारलं आहे त्याला अंडरलाईन करायचे, ते लक्षात ठेवायचं आहे आणि नंतर डेटा आहे काय तो बघायचा आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि या परीक्षेकरता तुम्हाला जो आत्ताचा वेळ आहे तो नेमका कशा पद्धतीने घालवायचा आहे. तर या परीक्षेला आता गेले काही वर्ष झाले ही परीक्षा अवघड झालेली आहे. फिजिक्सचे पेपर अवघड निघतात आणि त्यामुळे अगदी कमी मार्काला म्हणजे साधारण 175-176 मार्काला तुम्हाला COP ला ॲडमिशन मिळते आहे. हे याचा हाच अर्थ आहे की आता प्रश्न हे अवघड झाले आहेत. आता प्रश्न अवघड झाले आहेत का आपण चुकीच्या पद्धतीने त्या परीक्षेला ॲप्रोच होतो आहे, आपण चुकीच्या स्ट्रॅटेजीने त्याचा अभ्यास करतो आहे, हे महत्त्वाचं आहे. हे सर्वात पहिलं तर आहेच की कन्सेप्ट्स आणि फॉर्म्युला हे तर आहेच, पण दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे की आपण त्याच्यात कॅल्क्युलेशन्स आहेत ती फास्ट आणि ॲक्युरेट कशी करतो याला महत्त्व आहे. ओके, तर आज मी तुम्हाला सर्क्युलर मोशन हे शिकवणार आहे. सर्क्युलर मोशनचं महत्त्व किती आहे ते मी तुम्हाला एक चित्र काढून दाखवतो. मी चांगला चित्रकार नाही, पण समजा व्हीलचा शोध लागलाच नसता तर आपली सायकल ही कशी दिसली असती ते मी चित्र काढून दाखवतो. जर व्हीलचा शोध लागलाच नसता तर ही चाकं ही चौकोनी झाली असती. डोळ्यासमोर आणा की चौकोनी चाकं आहेत आणि तुम्ही सायकल चालवत आहे, किती अवघड गेलं असतं तुम्हाला. तर हे आहे महत्त्व की सर्क्युलर शेप्स आहेत त्याचं हे महत्त्व आहे की कुठंही तुम्हाला व्हायब्रेशन्स कमी, रेझिस्टन्स कमी हे असतं. हे सर्क्युलर व्हील्स असतात म्हणून आपण सहज सायकल किंवा मोटरसायकल चालवू शकतो. आणि नेचरमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर सर्व मोशन्स या सर्क्युलर आहेत आणि म्हणून हा चॅप्टर सर्क्युलर मोशन हा सर्वात आधी शिकण्याची गरज आहे. तर आपण सर्क्युलर मोशनमध्ये 2 आहेत. एक म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही एक आहे आणि दुसरी आहे ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. या 2 आहेत. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे मोशन अलॉंग सर्कल. ओके, हा पार्टिकल आहे, हा पार्टिकल इथं आहे आणि तो अँटी क्लॉकवाईज हा गोल फिरतोय. तर आपण काय आहे त्याची डेफिनेशन
की त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणू शकतो. जर त्याचा स्पीड कॉन्स्टंट असेल तर आपण त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं नक्की म्हणू शकतो का? तर तसं नाही आहे. तर मग ते विचारतील की व्हॉट इज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन टू फुल्ली डिस्क्राईब मोशन ॲज UCM. म्हणजे कोणती अशी कंडिशन आहे, ती कंडिशन जर फुलफिल केली आपण तर ती UCMच असेल, आणि ती कंडिशन फुलफिल नाही केली तर ती UCM असणार नाही. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण आता हा पार्टिकल समजा इथं असेल तर सेंटरपासून जोडलं तर याला आपण रेडियस वेक्टर म्हणतो किंवा पोझिशन वेक्टर म्हणतो. ओके. त्याच्यानंतर वेलॉसिटी वेक्टर आहे तो टँजेन्शियल असतो आणि तो त्याच्या प्लेनमध्येच आहे. आणि अँग्युलर वेलॉसिटी वेक्टर आहे ओमेगा, हा त्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो आणि तो ॲक्सिसला असतो. सो दिस इज ओमेगा. तर आता लक्षात ठेवा की UCM हे मॅथमॅटिकली कसं डिफाईन केलं आहे. तर अँग्युलर वेलॉसिटी वेक्टर नॉट स्केलर, अँग्युलर वेलॉसिटी वेक्टर इफ इट इज कॉन्स्टंट then it must be uniform circular motion. लक्षात घ्या की हा जर पार्टिकल आहे, हा या प्लेनमध्ये रोटेट होतो आहे, तर हा ओमेगा हा त्याला परपेंडिक्युलर असतो. आता जर हे प्लेन आहे, हे जर तुम्ही इन्क्लाइन केलं तर ओमेगा आहे त्याची डायरेक्शन बदलणार आहे. देन इट विल नॉट बी UCM. आणि UCM जर असेल तर त्याची डायरेक्शन बदलायला नको. याचाच अर्थ असा की हा पार्टिकल आहे हा एकाच प्लेनमध्ये रोटेट व्हायला पाहिजे. सो अँग्युलर वेलॉसिटी इफ इट इज कॉन्स्टंट देन इट हॅज टू बी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. नाउ व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इज 2 पाय अपॉन पिरियड. इट इज ऑल्सो इक्वल टू 2 पाय f, where f is frequency in hertz. सो ओमेगा हे आपल्याला ते कधी कधी कॅल्क्युलेट करायला सांगतात. जसं वॉचमधला सेकंड्स हँड आहे तर त्याचा ओमेगा किती असेल, किंवा मिनिट हँड आहे त्याचा ओमेगा किती असेल, किंवा तिसरा प्रश्न म्हणजे ओमेगा ऑफ सेकंड हँड आणि ओमेगा ऑफ मिनिट हँड याचा रेशो विचारतील. किंवा काय विचारतील की ओमेगा ऑफ सेकंड हँड मायनस ओमेगा ऑफ मिनिट हँड असं विचारतील. तर असं ओमेगाचे असे प्रश्न सिंपल प्रश्न असू शकतात. किंवा अर्थ रोटेट्स अबाउट इट्स ओन ॲक्सिस, सो व्हॉट इज इट्स ओमेगा, या पद्धतीने ओमेगावर प्रश्न विचारू शकतील. हे जर फ्रिक्वेन्सी आहे, ही जर फ्रिक्वेन्सी ही पर सेकंद दिलेली असेल तर तुम्ही त्याला हर्ट्स म्हणता. आणि जर ही पर मिनिट दिली असेल म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट, तर तुम्हाला त्याला फॉर्म्युला आहे की 2 पाय n अपॉन 60. या पद्धतीने तुम्ही ओमेगा काढू शकता. जर ते RPMमध्ये दिलं म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट, तर तुम्हाला ओमेगा 2 पाय n/60 या पद्धतीने काढता येतो. हे झालं ओमेगा कॅल्क्युलेट करण्याबद्दल. आता महत्त्वाची कन्सेप्ट अशी आहे की समजा एखादा पार्टिकल आहे, या पार्टिकलनी कंप्लीट सर्क्युलर मोशन केली नाही आणि त्याने फक्त एवढीच केली, या पॉईंटपासून तो इथपर्यंतच आला आणि इथून इथपर्यंत येत असताना त्याचा ओमेगा बार आहे तो कॉन्स्टंट आहे, पण त्याने कंप्लीट सर्कल केलं नाही, तर आपण त्याला UCM म्हणू का? तर आपण त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणू, कारण ओमेगा बार कॉन्स्टंट आहे. अशी गरज नाही आहे की त्यांनी कंप्लीट सर्कल करायला पाहिजे असं नाही. त्याचा थोडा सेक्टर जरी असेल आणि ओमेगा बार कॉन्स्टंट असेल, देन वी कॅन से इट इज एक्झाम्पल ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Now what is relation between this velocity omega and r? You know a relation, velocity is equal to omega cross r. Velocity is equal to omega cross r. So it is cross product of two vectors.
omega bar and r, and remember that first it is omega and then r. So this velocity is tangential. मग आता त्यांनी एक प्रश्न विचारला आहे की एक स्लिंग आहे, एक रोप आहे, या रोपला आपण शेवटी इथं दगड असा बांधलेला आहे, दगड बांधेल आणि आपण हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये त्याला रोटेट करतो आहे. जर हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये त्याला रोटेट करतो आहे आणि मधूनच आपण त्याला कट केलं तर हा स्टोन आहे हा कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल? हा आहे, हा या डायरेक्शनमध्ये जाईल का हा या डायरेक्शनमध्ये जाईल का हा मागच्या बाजूला पडेल? तर अशा वेळेला आपण लक्षात ठेवायचं की इट विल मूव इन द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी वेक्टर, आणि वेलॉसिटी वेक्टर ही टँजेन्शियल आहे. त्यामुळे हे जर आपण कट केलं तर तो वेलॉसिटी वेक्टरच्या डायरेक्शनमध्ये जाईल, म्हणजे टँजेन्शियली फेकला जाईल. आता याच्यात काय गोष्ट आहे, काय गोष्टी लागतात याच्यात की सर्क्युलर मोशन चालू राहील? बघा, एक एक्झाम्पल आहे की एक न्यूक्लियस आहे आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन रोटेट करतो आहे. हा इलेक्ट्रॉन हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा परफॉर्म करतो. तर याला एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करता सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन आणि सेंट्रिपेटल फोर्स याची गरज असते. सेंट्रिपेटल फोर्स आणि सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन, आणि कुठल्या तरी एक्सटर्नल एजन्सीने हे सेंट्रिपेटल फोर्स आहे हे प्रोव्हाइड करायची गरज असते. आता या केसमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहे हा न्यूक्लियसवर आहे, निगेटिव्ह चार्ज हा इलेक्ट्रॉनवर आहे, आणि त्यामुळे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इट इज सप्लाइंग द रिक्वायर्ड सेंट्रिपेटल फोर्स. मग हा सेंट्रिपेटल फोर्स याची मॅग्निट्यूड किती असते? सी, सपोज इट इज मूविंग इन दिस डायरेक्शन विथ वेलॉसिटी v. ओके, देन रिमेंबर that centripetal force is always mv square upon r, where r is radius of orbit. So in this case we can say that electrostatic force it is supplying required centripetal force, and electrostatic force, you know, it is 1 upon 4 pi epsilon 0 into charge upon r square, and centripetal force is always mv square upon r. तर कुठला तरी एजन्सीने सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करायला पाहिजे आणि तो सफिशियंट असला पाहिजे. आता मी असं जर म्हटलं की हा इलेक्ट्रॉन आहे हा सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतो आहे आणि त्याच्यावर मी प्लस ई चार्ज एवढा ॲड केला, त्याच्यावर प्लस ई चार्ज ॲड केला तर काय होईल? प्लस ई चार्ज जर मी त्याच्यावर ॲड केला तर देर विल बी नो नेट चार्ज ऑन दिस इलेक्ट्रॉन. जर त्याच्यावर कुठलाही चार्ज नसेल तर देर विल बी नो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. मग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स नाही आहे म्हणजे त्याला जो लागणारा सेंट्रिपेटल फोर्स आहे तो असणार नाही, आणि सेंट्रिपेटल फोर्स असणार नाही तर सर्क्युलर मोशन चालू राहणार नाही. मग काय होईल? हा इलेक्ट्रॉन आहे हा असा फेकला जाईल. आणि अशी बरीच उदाहरणं आहेत की अजून एक आहे म्हणजे अर्थ आहे आणि अर्थच्या भोवती सॅटेलाईट रोटेट होतो आहे. तुम्ही सांगा की इथं सेंट्रिपेटल फोर्स कोण सप्लाय करतं आहे? तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर की ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन टू मासेस. हा याच्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स या डायरेक्शनमध्ये आहे आणि हा फोर्स आहे हा सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करतो आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की बिकॉज इट इज सर्क्युलर मोशन दिस ग्रॅव्हिटेशन फोर्स इज सप्लाइंग रिक्वायर्ड सेंट्रिपेटल फोर्स. It is supplying required centripetal force. Now what is gravitational force? It is gmm upon r square, and centripetal force is always
mv² upon r. So r is this. तर ही अशी उदाहरणं आहेत की तुम्हाला एक महत्त्वाचं समराईज करायचं आहे आणि सांगायचं आहे ते म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करता तुम्हाला कुठला तरी एक्सटर्नल एजन्सीनी सेंट्रिपेटल फोर्स सप्लाय करायची गरज असते आणि सेंट्रिपेटल फोर्स हा किती पाहिजे तर इट शुड बी एक्झॅक्टली इक्वल टू दिस. आता आपण जे काय आत्तापर्यंत शिकलो त्याची एक वेक्टर डायग्राम आपण तयार करू. तर आता आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशनबद्दल बोलत होतो. ती एका प्लेनमध्ये आहे. हा त्याचा ॲक्सिस आहे. हा त्याचा ॲक्सिस आहे. समजा पार्टिकल इथं आहे आणि तो या डायरेक्शनमध्ये फिरतो आहे तर हा सेंटर आहे तर हा पोझिशन वेक्टर आहे. हा पोझिशन वेक्टर आहे आणि हा वेलॉसिटी वेक्टर आहे. हा ओमेगा आहे. अजून आपण बघितलं की सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन हे या डायरेक्शनमध्ये आहे आणि सेंट्रिपेटल फोर्ससुद्धा या डायरेक्शनमध्ये. सो दिस इज सेंट्रिपेटल फोर्स. अजून काय आपण बघितलं, हा जर पार्टिकल आहे हा जर फार थोड्या अँगलमधून मूव्ह होत असेल तर आपण त्याला डिनोट करतो डी थिटा म्हणून. आणि जर तो फार छोटा अँगल असेल तर इट इज कन्सिडर्ड अ वेक्टर. म्हणून जर हा अँगल फार छोटा असेल तर आपण त्याला डी थिटा असं करतो आणि देन इट बिकम्स अ वेक्टर क्वांटिटी. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये अल्फा की जे ॲक्सिसच्याकडे असतं ते 0 असतं. मग अल्फा बार हे 0 हे बरोबर आहे का? हे बरोबर नाही आहे, कारण ही वेक्टर क्वांटिटी आहे. तर यालासुद्धा तुम्हाला बार म्हणायला पाहिजे. 0 बार म्हणजे इट इज कॉल्ड अ नल वेक्टर. सो इट इज नॉट 0, इट इज 0 बार. ह्याच्यात आता 2 प्रकारची ॲक्सिलरेशन्स असतात. बघा आता वेलॉसिटी इट इज ओमेगा क्रॉस आर. आता आपल्याला ॲक्सिलरेशन काढायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह आपण घेतो विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो dv/dt ॲक्सिलरेशन आहे तर dv/dt. आता ह्याचं मला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू dt. सो आय विल डू लाईक दिस. d ओमेगा बार बाय dt क्रॉस आर बार प्लस ओमेगा बार क्रॉस dr/dt. आता यामध्ये डी ओमेगा बाय dt इट इज अल्फा बार and then cross r bar. So it is angular acceleration alpha bar and cross r bar plus it is omega bar cross v bar. म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये ती जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर त्याला 2 प्रकारचे ॲक्सिलरेशन्स असतात. एक आहे की हे आपण बघितलं सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन, हे आता आपण स्टडी केलं. दुसरं असतं ते टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन आहे. आणि ही 2 ॲक्सिलरेशन्स आहेत ती एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. आणि म्हणून हे जर आपण इथं ड्रॉ केलं तर सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन हे या डायरेक्शनमध्ये आहे. हे या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतं आहे आणि म्हणून टोटल टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन आहे ते या डायरेक्शनमध्ये. आणि हे दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतात आणि म्हणून टोटल ॲक्सिलरेशन is equal to square root of tangential acceleration square plus centripetal acceleration square. तर टोटल सर्क्युलर मोशनमध्ये जर ती नॉन युसिम असेल 2 प्रकारचे ॲक्सिलरेशन आहेत. एक आहे टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन, दुसरं आहे सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन. आणि टोटल ॲक्सिलरेशन ही त्याची मॅग्निट्यूड काढताना ते एकमेकांना परपेंडिक्युलर असल्यामुळे त्याची व्हॅल्यू येते स्क्वेअर रूट ऑफ टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन स्क्वेअर प्लस सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन स्क्वेअर. आणि अशा बऱ्याच आहेत मोशन्स की जिथं आपल्याला नॉन UCM असे असतं. उदाहरणार्थ मोशन इन ऑफ अ पार्टिकल इन व्हर्टिकल प्लेन. समजा आपण एक रोप घेतला आणि त्याला काही मास कनेक्ट केलं.
काही मास त्याला कनेक्ट केलं, त्याला आपण पेंड्युलम म्हणू शकू. आणि हा जर आपण वर्टिकल प्लेनमध्ये रोटेट केला, हा जर आपण वर्टिकल प्लेनमध्ये असा रोटेट केला तर त्याची वेलॉसिटी प्रत्येक वेळेला बदलते, त्याचा स्पीडसुद्धा बदलतो. आणि म्हणून ही नॉन UCM आहे. नॉन UCM आहे आणि त्यामुळे त्याला दोन्ही प्रकारचे ॲक्सिलरेशन्स असतील. हे एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण अगदी टिपिकल तुम्हाला प्रश्न विचारला जातं परीक्षेमध्ये, ते आहे की एक कर्व्ड रोड आहे, एक कर्व्ड रोड आहे आणि या कर्व्ड रोडवरून एक कार जाते. ही कार आहे, ही जाते आहे ॲक्सिलरेशननी. अशा वेळेला आता ती ॲक्सिलरेट होते आणि त्याच वेळेला ती कर्व्ड रोडनी सुद्धा मूव्ह होते आहे. तर याला दोन प्रकारचे ॲक्सिलरेशन, हे जे सरळ जाणारं ॲक्सिलरेशन आहे म्हणजेच टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन, आणि टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन म्हणजेच अल्फा क्रॉस आर बार. तर हे एक ॲक्सिलरेशन आहे. दुसरं आहे सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन. दुसरं आहे सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन. मग या कारला दोन ॲक्सिलरेशन आहेत, सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन आणि टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन. आणि त्यामुळे टोटल ॲक्सिलरेशन विचारलं तर या दोघांची ॲडिशन व्हेक्टर ॲडिशन होईल. आणि त्याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला, स्क्वेअर रूट ऑफ टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन स्क्वेअर. मग याच्यावर कसा प्रश्न विचारू शकतात बघा. आता हे दोन ॲक्सिलरेशन्स आहेत आणि त्यांचं टोटल ॲक्सिलरेशन आहे ते या डायरेक्शनमध्ये आपण काढलं. हे आहे टोटल ॲक्सिलरेशन. मग ते तुम्हाला ही सगळी माहिती सांगतील की कार अशी अशी चाललेली आहे, तिचं ॲक्सिलरेशन देतील ते, आणि रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ रोड देतील, आणि ते म्हणतील की टोटल ॲक्सिलरेशन व्हॉट अँगल इट मेक्स विथ टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन. म्हणजे टोटल ॲक्सिलरेशन आहे ते टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशनशी त्याचा अँगल काय आहे. आता याचा अँगल काढायचा असेल तर बघा, या दिस इज राईट अँगल ट्रँगल. या राईट अँगल ट्रँगलमध्ये सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन हे आणि हे सेम आहे. म्हणजे हे आहे सेंट्रिपेटल. या राईट अँगल ट्रँगलमध्ये हे आहे सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन, हे आहे टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन, आणि आपल्याला काढायचं थीटा. आणि म्हणून टॅन थीटा या ठिकाणी टॅन थीटा इज इक्वल टू सेंट्रिपेटल ॲक्सिलरेशन अपॉन टॅन्जेन्शियल ॲक्सिलरेशन. आणि नंतर तुम्ही थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ जी व्हॅल्यू ती तुम्ही काढू शकता. तर अशा पद्धतीने नॉन UCMमध्ये प्रश्न विचारू शकतात. नॉन UCMमध्ये जे उदाहरण मी तुम्हाला सांगितलं पेंड्युलमचं, की पेंड्युलम हा वर्टिकल प्लेनमध्ये रोटेट केला तर त्याच्याबद्दल खूप गैरसमज आहेत मित्रांनो. हे गैरसमज आहेत, हे आपले दूर करणं हा माझ्या या कोर्सचा मुख्य उद्देश आहे. आता तुम्हाला समजा विचारलं की ही सर्क्युलर मोशन आहे, वर्टिकल प्लेनमध्ये आहे आणि ती कंटिन्युअस चालू आहे, आणि तुम्हाला विचारलं की बॉटमला वेलॉसिटी किती असेल, तर तुम्ही आन्सर कराल की इट इज √5 GR. पण तुम्ही हे समजून घ्या की त्यांनी जर सर्कल कंप्लीट केलं, जस्ट कंप्लीट सर्कल, देन इट्स वेलॉसिटी इज √5 GR. पण त्याची वेलॉसिटी √6 GR सुद्धा असू शकते, √7 GR काही असू शकते. इट मस्ट बी मिनिमम √5 GR सो दॅट इट इज एबल टू कंप्लीट दी रोटेशन. पण समजा ते कंप्लीट करत नाही आहे रोटेशन, तर त्याची वेलॉसिटी √5 GR असणार नाही, ती त्याच्यापेक्षा कमी असेल. तर असं नाही आहे की बॉटमला आहे आणि सर्कल कंप्लीट करतं आहे म्हणजे वेलॉसिटी नेहमी √5 GRच असेल, असं नाही आहे. मिनिमम वेलॉसिटी √5 GR असली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असली तरीसुद्धा चालू शकेल. त्याचप्रमाणे आपण पाठ करतो की वेलॉसिटी इथं ही √GR असायला पाहिजे, तर असं नाही आहे, कमीत कमी √GR असायला पाहिजे. √2 GR √3 GR असेल तरीसुद्धा चालू शकेल.
हे लक्षात ठेवा. आणि हॉरिझॉन्टल आहे तेव्हा वेलॉसिटी आपण म्हणतो की √3gr पाहिजे. तर परत इथं असं आहे की कमीत कमी √3gr असायला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालेल, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं समजा √5gr आहे, त्याच्यापेक्षा जर वेलॉसिटी जास्त असेल तर काय होईल? जास्त असेल तर इथलं स्ट्रिंगमधलं टेन्शन आहे ते वाढेल. आणि आता इथं आपण कसं कॅल्क्युलेट करतो बघा. इथं या बॉबचं मास आहे ते mg मास आहे ते m आहे आणि त्यामुळे त्याचं वेट आहे mg. टेन्शन आहे स्ट्रिंगमध्ये ते t आहे आणि त्याची सर्क्युलर मोशन आहे. याचा अर्थ काय की सेंट्रिपेटल फोर्स तिथं आहे आणि सेंट्रिपेटल फोर्स हा या डायरेक्शनमध्ये. मग या केसमध्ये सेंट्रिपेटल फोर्स हा किती आहे तर t - mg म्हणजे t - mg. आणि मी सांगितलं तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्स इज ऑलवेज mv² अपॉन r, where r is length of this string and this is equal to t - mg. याच्यावरून आपल्याला टेन्शन विचारलं तर आपण काढू शकतो t is equal to mg प्लस mv² अपॉन r. समजा त्याने आपल्या वेलॉसिटी दिली आहे की वेलॉसिटी आहे ती √5gr आहे. √5gr जर वेलॉसिटी असेल तर त्याचा स्क्वेअर येईल 5gr आणि म्हणजे हे 5mgr येईल. म्हणून इट इज इक्वल टू mg प्लस m अपॉन r आणि v². 5grचा स्क्वेअर, √5grचा स्क्वेअर आहे 5gr. आणि मग याच्यात r कॅन्सल होईल आणि तुम्हाला मिळेल टेन्शन इज 6mg. तर तुम्हाला टेन्शन मिळालं आहे 6mg. समजा वेलॉसिटी √6gr किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर टेन्शन आहे ते 6mg पेक्षा जास्त असेल. तर एकच मी तुम्हाला गोष्ट सांगतो की कसं आपल्याला चुकीचं पहिल्यापासून कधीकधी सांगितलं जातं. आता एखादं सर्क्युलर मोशन आहे, याची सर्क्युलर मोशन आहे, हे बघा ही अशी आहे, याची वेलॉसिटी v आहे आणि तो रोटेट होतो आहे. याची कायनेटिक एनर्जी विचारली तर कायनेटिक एनर्जी सगळे लोक असे लिहितात की इट इज 1/2 mv². पण हे चूक आहे, कारण 1/2 mv² ही लिनियर मोशन करताची आहे, पण ही मोशन आहे ही सर्क्युलर मोशन आहे, ही लिनियर मोशन नाही आहे. त्यामुळे याला 1/2 mv² ही कायनेटिक एनर्जी नाही आहे. याला कायनेटिक एनर्जी आहे 1/2 I⍵², कारण ही रोटेशनल मोशन आहे. आणि आता हा पॉईंट मास आहे आणि समजा हे r आहे, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया किती असेल तर mr². नंतर हा ω² लिहिला आणि r²ω² इज इक्वल टू v². अशा पद्धतीने हे येतं 1/2 mv². पण एक लक्षात ठेवा की बेसिकली हा 1/2 mv² नाही आहे, बेसिकली हा 1/2 I⍵² आहे. पण सगळीकडे पुस्तकात किंवा काही टीचर्ससुद्धा हे 1/2 mv² लिहून सुरुवात करतात. पण हे कधी ट्रबलमध्ये येतील. समजा असा क्वेश्चन विचारला आहे की एक अशीच एक स्ट्रिंग आहे आणि त्याला एक मास आहे इथं m1 आणि अजून एक मास आहे m2 आणि ही लेंथ आहे L1, ही लेंथ आहे L2 आणि हे रोटेट होतं आहे. तर असं जर क्वेश्चन असेल तर अशा वेळेला त्यांना 1/2 mv² लिहून कायनेटिक एनर्जी त्यांना उत्तर येणार नाही. त्यांना याच्यात नीट अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे की टेन्शन्स कशी आहेत, एनर्जीज कशा आहेत, हे सगळं त्यांना कळायला पाहिजे. तर हा क्वेश्चन आहे, मी तुम्हाला होमवर्क करता देतो आहे की याच्यात कोणती टेन्शन्स आहेत, कोणकोणती टेन्शन. या स्ट्रिंगमध्ये टेन्शन किती आहे, या स्ट्रिंगमध्ये टेन्शन T1 धरू, या स्ट्रिंगमध्ये टेन्शन T2 आहे. तर फाइंड आउट टेन्शन T1 अँड T2. आणि हे दिलेलं आहे की अँग्युलर स्पीड आहे तो ओमेगा आहे. तर हे तुम्ही आज नक्की करा, हा प्रश्न ट्राय करा आणि नंतर याचं उत्तर पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नक्की देईन.
आजच्या लेक्चरमध्ये आता दोनच एक्झाम्पल्स घेणार आहे आणि दोन अतिशय महत्त्वाच्या प्रॉपर्टीज तुम्हाला सांगणार आहे सेंट्रिपेटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सच्या. एक आहे की समजा आपल्याकडे एक टेस्ट ट्यूब आहे. टेस्ट ट्यूबची लेंथ L आहे, ती अर्धी भरलेली आहे आणि त्याचं मास आहे ते M आहे, ती अर्धी भरलेली आहे. आता ही टेस्ट ट्यूब आहे, ही जर आपण हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये रोटेट केली, ही जर रोटेट केली आपण अशी, आणि हा ॲक्सिस आहे, या ॲक्सिसभोवती ही रोटेट केली आणि रोटेशनल स्पीड आहे ओमेगा. ओके, तर अशा वेळेला या लिक्विडचा जो सेंट्रिफ्युगल फोर्स आहे तर त्याची व्हॅल्यू किती असेल असा प्रश्न आहे. तर एक लक्षात ठेवायचं की सेंट्रिफ्युगल फोर्समुळे हे जे लिक्विड आहे ते या डायरेक्शनमध्ये फेकलं जाईल आणि म्हणून हे निम्म हे इथं भरेल. याचं मास आहे M. आता लक्षात ठेवा की सेंट्रिफ्युगल फोर्स और सेंट्रिपेटल फोर्स इट ऑलवेज ॲक्ट्स ॲट दी सेंटर ऑफ मास. ही महत्त्वाची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. आता हे हाफ फील्ड आहे, याचा सेंटर ऑफ मास म्हणजे याचा मिड पॉईंट झाला, तर फोर्स आहे हा या पॉईंटमधून ॲक्ट होणार आहे. हा फोर्स आहे या पॉईंटपासून ॲक्ट होणार आहे. टोटल लेंथ आहे L, म्हणून ही लेंथ आहे, ही लेंथ आहे 3/4 L. आता सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याची व्हॅल्यू काय असेल तर मास आहे M. ओके, आणि आता R इज डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस, ते किती आहे 3/4 L. सो M इंटू 3/4 L इंटू ओमेगा स्क्वेअर. तर सेंट्रिफ्युगल फोर्स असं जर विचारलं तर लक्षात ठेवा की इट ऑलवेज ॲक्ट्स ॲट दी सेंटर ऑफ मास. हा झाला एक क्वेश्चन. आता आजच्या लेक्चरमधला सर्वात अवघड प्रश्न मी घेतो आहे. हा प्रश्न असा आहे की एक सर्क्युलर मेटलची रिंग आहे, जशी बांगडी असते तशी एक मोठी मेटलची रिंग आहे. मी ती ड्रॉ करतो. ही मेटलची रिंग आहे, ही अशी आहे, आणि ही मेटलची रिंग आहे ही व्हर्टिकल प्लेनमध्ये उभी आहे ही, आणि एक पाईपचा तुकडा आहे छोटा, हा पाईपचा तुकडा आहे, हा त्याच्यावर इथं आहे. हा पाईपचा तुकडा आहे, हा याच्यावर स्लाईड होऊ शकतो फ्रीली, तिथं फ्रिक्शन नाही आहे, तो फ्रीली वर खाली जाऊ शकतो. आता ही जी रिंग आहे, ही रिंग आहे ही या ॲक्सिसभोवती रोटेट केली, या ॲक्सिसभोवती रोटेट केली विथ अँग्युलर स्पीड ओमेगा. बघा आता याचं सेंटर आहे हा, आणि याचं मास आहे या स्लीवचं ते M आहे. तुम्हाला आता जर विचारलं की सेंट्रिफ्युगल फोर्स आहे त्याची डायरेक्शन काय आणि मॅग्नेट्यूड काय, तर या पॉईंटपासून हे आहे रेडियस R. ओके, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी उत्तरं दिली आहेत की सेंट्रिफ्युगल फोर्स हा या डायरेक्शनमध्ये असेल सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, पण लक्षात ठेवा की सेंट्रिफ्युगल फोर्स हा या डायरेक्शनमध्ये असणार नाही. सेंट्रिफ्युगल फोर्स और सेंट्रिपेटल फोर्स इट ऑलवेज इज परपेंडिक्युलर टू ॲक्सिस ऑफ रोटेशन. आता ॲक्सिस ऑफ रोटेशन हा आहे आणि म्हणून सेंट्रिफ्युगल फोर्स आहे हा त्याला परपेंडिक्युलर म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये असेल. हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे, लक्षात ठेवा. आणि आता याची व्हॅल्यू आपल्याला जर लिहायची आहे तर त्याचा मास आहे M, आणि R आहे ती या रिंगची रेडियस नाही आहे, तर R हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. जर हा अँगल थीटा असेल तर हे डिस्टन्स समजा स्मॉल r आहे, तर M इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणून हे R आणि ओमेगा स्क्वेअर. तर अशी जर एक्झाम्पल असेल तर लक्षात ठेवा की सेंट्रिपेटल फोर्स किंवा सेंट्रिफ्युगल फोर्स it always acts at the center of mass. This is one property. Second property, it is always perpendicular to axis of rotation. आणि याच्यात मी आता हे जे R घेतलं आहे ते रेडियस घेतलेलं नाही आहे, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं आहे. या दोन प्रॉपर्टीज
ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. या चॅप्टरमध्ये अजूनही आहे बँकिंग ऑफ रोड आहे किंवा फ्रिक्शन रोडला प्रोव्हाइड केलं जातं टर्निंग करताना, असे कोनिकल पेंड्युलम आहे, असे काही टॉपिक्स आहेत की जे मी आत्ता घेतले नाही. पण आज मी तुम्हाला महत्त्वाच्या कन्सेप्ट्स कशा आहेत आणि त्याचा उपयोग कसा करायचा, अवघड गणितं कशी आपण सोडवू शकतो, हे आजच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. अजून एक प्रश्न मी देतो आहे की जो या चॅप्टरमधला मला वाटतं की सर्वात अवघड प्रश्न आहे. हा प्रश्न असा आहे, हा तुम्ही होमवर्क म्हणून करायचा आहे. हा प्रश्न असा आहे की समजा एक फ्रेम आहे आणि ती अशी केली आहे सर्क्युलर आणि नंतर अशी वर जाते. तर ही फ्रेम आहे, ही फ्रेम आहे अशी कर्व्ड आहे, नंतर ती अशी जाते आणि गोल फिरते. ही गोल आहे आणि त्याच्यानंतर ती अशी वरपर्यंत जाते. आता समजा छोटासा बॉल आहे, हा बॉल आहे, हा तुम्ही इथून सोडला आणि त्याला तिथं कुठंही फ्रिक्शन नाही आहे, तर हा बॉल आहे तो हा इथून खाली येईल. हा जसा खाली येईल तसं त्याचा स्पीड वाढत जाईल आणि इथं त्याला किती स्पीड असायला पाहिजे की ज्यामुळे तो सर्कल कंप्लीट करू शकतो, त्याला इथं कमीत कमी पाहिजे √5 GR. म्हणून समजा हा इथं R दिला आहे, हा 0.3 मीटर दिला आहे, R आहे, हा 0.3 मीटर दिला आहे. तर आणि ही हाईट आहे, ही हाईट दिली आहे 1 मीटर. तर हा बॉल आहे, हा 1 मीटर हाईटवरून येतो आहे. तर प्रश्न आहे की हा बॉल आहे, हा हे कंप्लीट सर्कल करू शकेल का, आणि केलं त्यांनी तर तो किती हाईटपर्यंत जाईल, हा प्रश्न आहे. म्हणजे इकडं समजा त्याने कंप्लीट केलं आणि तो कुठं इथपर्यंत गेला आहे आणि ती हाईट आहे ती H' आहे. तरी H' काय? तर प्रश्न आहे की हे शक्य आहे का की तो कंप्लीट करू शकेल आणि कंप्लीट केल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे एवढी कायनेटिक एनर्जी असेल की तो अजून वर जाईल, आणि वर गेला तर किती वर जाईल, हा प्रश्न आहे. फ्रिक्शन नाही आहे कुठं, आणि हा पॉईंट मास म्हणून तुम्ही समजा, आणि हा रोटेट होतो आहे का आणि किती वरपर्यंत जातो आहे, हा तुमच्याकरता प्रश्न आहे. हा या चॅप्टरमधला मला असं वाटतं की सर्वात अवघड प्रश्न आहे. हा तुम्ही प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर मला खात्री आहे की तुम्हाला याचं उत्तर येईल. आणि हे आपण याच्यात हेही बघतो आहे की आपण COEP मिळवण्याकरता प्रयत्न करतो आहे. मी स्वतः COEPमधून मेकॅनिकल इंजिनियर झालेलं आहे. डिस्टिंक्शनमध्ये मी पास झालेलो आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही बघणारे विद्यार्थी आहे, अभ्यास करणारे, तुम्हालाही COEP मिळावं, चांगली ब्रँच मिळावी. त्याच्याकरता मात्र तुम्हाला चांगला स्कोर यायला पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्हाला अवघड प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. कारण तुम्हाला हे माहिती आहे की CET ही आता विशेषतः फिजिक्स हे अवघड होत चाललं आहे. दरवर्षी अवघड प्रश्न निघतात आणि त्याच्यातले काही प्रश्न हे खरोखर हे नीटपेक्षाही कितीतरी अवघड आहे. नीट परीक्षेचे प्रश्न माझं मत आहे सोपे असतात आणि आपल्या CETचे प्रश्न जास्त अवघड असतात. आणि त्या अवघड प्रश्नांवरूनच हे ठरतं की टॉप लेवलला कोण जाणार आहे, टॉप रँकला कोण जाणार आहे. तुम्हाला COEP पाहिजे तर तुम्ही टॉपर्सच्या ग्रुपमध्ये जायला पाहिजे. टॉपर्स ग्रुप आपल्याला फॉर्म करायचा आहे. आपल्याला असा ग्रुप फॉर्म करायचा आहे की तो ग्रुपच्या ग्रुप COEP आणि VJTIमध्ये जाऊन बसेल. बस फक्त आपलेच विद्यार्थी COEP आणि VJTIमध्ये असतील, बाकी कुठलेही विद्यार्थी तिथं नसतील. सगळे तुम्ही विद्यार्थीच ऑक्युपाय कराल सीट, हे मला खात्री आहे. त्याच्याकरता आता आपल्याला 1 महिन्याचा अभ्यास करायचा, 1 महिना रोज. आणि त्याच्याकरताचं फिजिक्स मी शिकवणार आहे. तुम्ही रोज अभ्यास करा, तुम्हाला फिजिक्सवर विश्वास येईल, कॉन्फिडन्स येईल आणि हे तुमच्या ॲबिलिटी येईल की तुम्ही चांगला हाय स्कोर मिळवाल आणि COEP सारखं चांगलं कॉलेज मिळवाल. तर तुम्ही आता याचा अभ्यास करा, प्रयत्न करा, प्रयत्न करत राहा
आणि पुढच्या लेक्चरमध्ये याचं मी सोल्युशन सांगेन. थँक्यू.